4:30 मैंने ऐसा रिमार्क आपसे के लिए त्यांची बाईट घेऊया. 262 सातारा विधानसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक 23/11/2024 रोजी मतमोजणी DMO गडाऊन या ठिकाणी MIDCच्या जवळ त्या ठिकाणी होत आहे. यासाठी 8 वाजता सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक जे काउंटिंगचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण 7:30 वाजता हॉलमध्ये एंट्री देणार आहोत. एकूण सातारा 262 विधानसभा मतदारसंघामध्ये 464 मतदान केंद्र असून 464 केंद्रावरील मतमोजणी ही 20 टेबलच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे साधारणतः आत्तापर्यंत प्राप्त झालेले 2600च्या आसपास पोस्टल बॅलेट आहेत. त्याची सुद्धा काउंटिंग त्या ठिकाणी 15 टेबलवर होणार आहे. आणि त्याचप्रमाणे सैनिक मतदारासाठी आपण ETPBMS दिलेले होते त्याची काउंटिंग ही 5 टेबलवर होणार आहे. या पद्धतीने एकूण 40 टेबलवर मतमोजणी होणार असून साधारणतः मतमोजणीचे निकाल 12-12:30च्या आसपास त्या ठिकाणी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. सुरुवातीचा राऊंड हा 8 वाजता पोस्टल बॅलेटचा होईल. त्याच्यानंतर 8:30 वाजता EVM काउंटिंगची सुरुवात होणार आहे. साधारण किती राऊंड असतील आपल्याकडे? आपल्याकडे 262 सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये 24 राऊंड आहे. सिक्युरिटीचा आपण काय बंदोबस्त केला होता? सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग रूमसाठी 3 टायर सिक्युरिटी असते. त्याच्यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कॉर्डन असतो तो राज्याचा हरियाणाचा सुरक्षा बल आहे. त्यानंतर तिसरी कॉर्डन ही पोलिसांची आहे. असे 3 टायरमध्ये ही सिक्युरिटी असणार आहे. सर, पहिल्यांदा तुमच्या मनापासून अभिनंदन की सर्वाधिक मताधिक्य किंवा मतदान झालेले आहे. तर हे जनजागृतीचा फायदा झाला असं वाटते का? हो, आम्ही राबवलेले स्वीपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची या ठिकाणी मतदान झालेलं आहे. आणि या मतदानातून आपल्याला 2,17,700 मतं ही EVMच्या माध्यमातून मोजायची आहेत. ओके सर, थँक्यू.